गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जो मेळावा पार पडणार आहेत. आपण जर पाहिलं तर माझ्या मागे 20 ते 25 हजार खुर्च्या ज्या बसवण्यात आलेल्या आहेत, त्या खुर्च्यावरती फलक ठेवण्यात आलेला आहे. ते फलक असा आहे, कॉमन डेडिकेट टू कॉमन मॅन, माननीय श्री एकनाथ शिंदे, आमचे देवते बाळासाहेब ठाकरे, असं हे फलक ठेवण्यात आलेला आहे. तसेच पाहिलं तर आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनाचे काही शिवसैनिक आहेत. दादा, काय सांगणार? तुम्ही नांदेडवरून आलेला आहात, नेमकं आज काय तुमचं लक्ष लागून असणार आहे? आज आम्ही शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी इथं आलेलो आहोत. आज शिंदे साहेबांची जो विचार ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत दसरा मेळाव्याला. नेमकं तुम्ही आपण पाहिलं तर मराठवाड्यात आणि या नांदेड या ठिकाणी पुराची स्थिती आहेत, तिथून तुम्ही वेळ काढून सुद्धा इथे आलेला. आम्हा सर्व शिवसैनिकांना शिंदे साहेबांचे आदेश होते की हा दसरा मेळावा तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करा. पण आम्ही मराठवाड्यातले पदाधिकारी, शिवसैनिक आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन, अधिकाऱ्यांना बोलवून करून आज तो सगळा विचार ऐकण्यासाठी आम्ही इथं मुंबईत आलेलो आहोत. नक्की आपण पाहिलं तर डेडिकेट टू कॉमन मॅन, माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, असे फलक प्रत्येक शिवसैनिकाच्या हातात पाहायला मिळणार आहे. काही तास उरलेला आहे. 6 वाजता या दसरा मेळाव्यासाठी सुरुवात होणार आहे. नेमकं एकनाथ शिंदे यांच्या आधी कुठकुठले नेते बोलणार आहेत, याही सुद्धा शिवसैनिकाचं लक्ष असणार आहे. आणि एकनाथ शिंदेजी हे काय बोलणार आहेत, नेमकं महानगरपालिका, आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात दलितसुद्धाही काय बोलणार आहेत, या सर्व शिवसैनिकांचं लक्ष असणार आहे. तसेच आज 2 मेळावा पार पडणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे 2 मेळावा आहेत, जे वेगवेगळे आहेत. एक शिवतीर्थावरती आणि एक गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये. नेमकं कोणाची तोफ धडकणार आहे, हे सर्वांचं लक्ष लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मित बेलोसेसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई.